प्रज्वल मॉलमध्ये आलो. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडलं लाईक आणि शेअर कमेंट जरूर करा. की व्हिडिओ तुम्हाला बघण्यासारखं आहे आणि इथं खूप काही घेण्यासारखं बी आहे. तरी तुम्हाला आता थोडंसं जायचं, आता घरी जायचं वेळ झालेला आहे, लांबी भरपूर जायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व करायची त्या साईडला चपलेची दुकान इथं गेटमधून मध्ये आल्याच्या नंतर बरं का दुकान आहे साईडला. इथं सेंटच्या बाटली सेंट घ्यायसारखे सेंट पण तो लागला तो सेंट बरं झालं. टी व्ही पाहण्यासाठी गाडी तुम्हाला फिरायला भेटेल. एकदम जबरदस्त व्हिडिओ काढतो. तुम्हाला व्हिडिओ जायचं तर व्हिडिओ कसा आहे कसा नाही मला सांगा, कमेंट करा, ऑर्डर लाईक आणि सबस्क्राईब करा. माझे सर्व मित्र यांना छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथं औरंगाबादच्या मी आपल्या मोबाईल सेंटरमध्ये जातो याच्या. तर या ठिकाणी आल्याच्यानंतर मोबाईल सुधारायला नेलता. तर मी या ठिकाणी आलो मॉलमध्ये फ्रेजन मॉल नाही म्हणून या ठिकाणी आलो. तर या ठिकाणी असं सर्व काही पाहण्यासारखे आणि घेण्यासारखे. तुम्ही काही नाही घेतलं तरी चालेल, पण इथे तुम्ही फिरा थोडंसं. फिरल्याच्यानंतर तुम्हाला कळेल की या ठिकाणी घ्यायसारखं काय आहे का नाही घेण्यासारखं काय आहे. नाही घेतलं तरी बी चालेल, पण इथं आपण फिरू शकतो याची काही अडचण नाही आहे. तर पाहण्यासारखं सर्व काही आहे. तर तुम्ही सर्वांनी येऊन जा या ठिकाणी. खूप काही भारी एकदम सुंदर आहे. लहान मुलांसाठी बी छोटे मुलांसाठी सुद्धा. आता माझ्या मुलांना व्हिडिओ दाखवलं ते राहणारच, याच्यात काही शंका आहे का नाही. तर तुम्ही सर्वांना हीच नम्रतेची विनंती आहे की माझा व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर फ्रेजन मॉल, बाबा पेट्रोल पंपापासून फ्रेजन मॉल कशी उतरायचं. तरी थोडंसं तिथून आल्याच्यानंतर जवळ अर्धा किलोमीटर बस, अर्धा बी असं जवळची बस, जास्त काही लांब नाही. बाबा पेट्रोल पंपवरून फ्रेजन मॉल म्हणतात. सिटी बस राहते. सिटी बसच्या सिटी बसमध्ये बसल्याच्यानंतर तुम्ही त्या फ्रेजन मॉलचं ते तिथून उतरून देईल. तिथून फक्त 10 ते 5 मिनटं लागतं जायला, बस जास्त काहीच लागत नाही. आणि इथं खूप काही पाहण्यासारखं आहे. तर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही सर्वांनी या फ्रेजन मॉल पाहून घ्या. नाही घेतलं काही तरी चालेल, पण मनाची खुशी जीवाची खुशी करून घ्यायची. हीच तुम्हाला सर्वांना युट्यूब राहुल तेजाड यांच्याकडून सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. थिएटर एकदम भारी सांगा कोणाला पण आता याच्यात सांगा तुम्ही. गाड्या घेऊन राहिले जसं गाडी करतो तसं वाटतं.
गाड्या इथं लहान मुलांचं खेळासाठी. इकडे गेम खेळते, इकडे गेम खेळायसाठी इथं बंदूक दिली साईडला. लहान लहान मुलांसाठी खेळायसाठी बॉल लहान पोरं खेळ राहिल्या. हाय जेव्हा लहान पोरं खेळ राहिले आहे का, गाडी चालू राहिली आहे गाडी. याच्यावर बसलं का गाडी चालवते येते आपल्याला, याच्यावर इकडे बसली गाडी चालवते. ये पा गाडी आहे. ते छोटेसे दोस्त मुली खेळून राहिले. थोडा हात लावून पत्तर गेला. आपण कोवर का ते नाही, इथे एक जोडीदार लागत अजून खेळायला. इथे खेळायला की योगदाराचं असं त्याला लागत. कार्ड लाव चालू होते बरं का, या कार्ड लावायचं, कार्ड लावायचं. हां इथं कार्ड लावायचं आपलं. हां लहान पोरगी खेळून राहिली इथं या गाड्या या का. खेळासाठी त्याच्यामध्ये फेकायचा. क्या हो रहा है? ये बॉल कहाँ से आ रही है? अंदर है ये बॉल कहाँ से आई इसकी तरफ? बात है पूरी टेक
आता हे ब्लॉक आहे. एक पण माणूस आहे का नाही आहे बात पण नाही. त्याला म्हणते जादू हे बात आहे का तर बोला ऐक कोणी नाही ना तुम्हाला व्हिडिओमध्ये ठेवा ऐका कोणीच नाही तरी बी पा आता टीमध्ये एक माणूस येतो आता आला बंदूक आहे एक पाय सारखे आता आपण पलीकडच्या साईडवर होतो पलीकडचं दाखवतो तुम्हाला मी फ्रोझन मॉलमध्ये आलेलं आहे टी व्ही आहे इथं फिरायला आलो आहे इकडं भारी पायासारखं तुम्ही सर्वांनी सुद्धा पाहण्यासाठी इकडे यायला पाहिजे यासारखं सुद्धा सर्व काही असेल तर बघा टी व्हीचा फ्री सर्व पायासारखं आहे तर तुम्ही सर्वांनी यायला पाहिजे गावातल्या लोकांनी सुद्धा पाहण्यासाठी आलेलं आहे आपल्यातले भरपूर लोक आहेत इथं ते सांगितलं होते 150 रुपये लागत त्या आणि पाहण्यासाठी याच्यासाठी काही लागत नाही इकडं नाही पैसे लागत नाही एकदम भारी आहे इकडं चालेल तुमचं आलो चल कपडे भेटते इकडे भी कपडे सर्व भारी देखील हिरो आवडत लाईक आणि शेअर कमेंट करा कधी भारी आहे तुम्हाला दाखवतो मी आता इथं काय आहे पाहण्यासाठी लहान मुलांची गोडी खेळायची गोडा आहे टीव्ही माय मागे पाण्यासाठी बॉल पडरायल्यावर झाली सारखं आहे तुम्ही सर्व गावकरी मित्रांनो मंडळी तुम्हाला आवडलंच यायचं असलं तर या ठिकाणी येऊन बघा कसं येईल लहान मुलांचं बी खेळायचं आहे शिकायची संधी होती बोलायची बंदी धावण्याला का मिळाली संधी मॉल या ठिकाणी फिरायला आलतो
तर आता इकडले भारी भारी आहेत मी तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दाखवणारशी तर पहा तुम्ही अशा मॉलमध्ये म्हणजे इतकी मजा आलं कशी साईडला कपडे औरंगाबाद या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर तर मॉलमध्ये आलेलो आहे मी इकडं पाण्यासारखं प्रकृती इकडं माझं हॉटेल कॅन्टीन म्हणायला इकडे कॅन्टीन म्हणायचं हॉटेल नाही म्हणायचं इकडं काय म्हणायचं कॅन्टीन म्हणायचं दुसरं काही म्हणायचं हां कॅन्टीन म्हणतो इकडं गुल्फी वरच बाबा इकडं पाय सारखं इकडं आता पुढं कुठं कुठं बी पाणी लागलं बघ काही फिरून घ्यायचं आईश करून घ्यायची याला जन्मात काही येत नाही लोकांना काय सोबत येणार नाही काही सोबत नाही येणार नाही आईश करायची आलेले म्हणून देश करायची आता या इकडे या ठिकाणी जाणार या ठिकाणी माणसांना झोपली का या मी काय करायसाठी आहे तर इकडे फ्राय इकडं बुटं सुद्धा अशी गोल गोल बिंगायचं आपाप पाहिजे तुम्हाला दाखवतं ये बा गोल गोल बिंगते ना ये बा गोल गोल आप बिंगते कपडे दुकानाची तुम्हाला भाव पाहिजे काय तुम्हाला भाव देखील तो $2,500 1,500 750 2,050 1,500 रुपये आणि 750 रुपये ड्रेस बघा तथागत गौतम बुद्धांची मूर्ती माझ्या पाठीमागे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे बघ इसलिए तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी होमटाऊन नाही बघ गौतम बुद्ध जेवढं फिरायच्या नंतर मग तिथं तथागत भगवान गौतम बुद्धांचीच मूर्ती दिसली तिचा अजून पुढं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी नमो बुद्धाय जय भीम सर्व काही वर या साईडला कपड्याची दुकान आहे खाली बुटाची दुकान आहे इकडं बॅगीची बुटाची बी आहे इकडं बॅगी बी आहे सेटलं बुट बी आहे या ठिकाणी तुम्हाला तुम्ही पिक्चर टाकी मालिश पिक्चर टाकी इकडं कटून दुकान आहे या ठिकाणी चांद छुपा बादल में एकदम यासाठी बघ छोटी छोटी पावली पावलीचे माणसं गिरायला पाहून पावली लय फिरलो आता लय आंबट झालो लय आंबट झाला तर काय व्हिडिओ दाखवू तुम्हाला काय दाखवून हा आंड्या इकडे गाणं चालली आहे का साऊंड सिस्टम चालली ती पाहिलं हे लोक येऊ राहिले वर हाय फ्रेंड हाऊ आर यू
चालू आहे. ये बा लोक उतरत आहे. ये बा याला म्हणजे ब्री उतरली चालली ती येऊ राहिली बा. उतर सिस्टीम याची सिस्टीम उतरली चालली येत्या जात्या ठीक आहे. येऊ राहिली जाऊ राहिली. आता पुढे जातं बाहेर राहिली बाहेर म्हणजे म्हातारा माणसांना सुद्धा येण्यासाठी जाण्यासाठी सुद्धा बी सुविधा आहे. बघा साईडला फिरायला गाडी तेव्हा चालली. फोटो व्हिडिओ लेट झाला. फ्रोझन मॉलमध्ये आलं तर आपले दिलीप नाथ भेटले आपल्याला येवा आणि त्यांचं ते सिक्युरिटी माणूस सुद्धा येवा. हे आपले दिलीप नाथ ओळखीचं का इकडं लगेल गेलतो पण गेटपासून वापस झालो. एक रात्री भेटायच्या पासून घाबरत नाही. इथं आल्यावर आपल्या नानाचं नाव सांगितलं फ्रोझन मॉलमध्ये. इथं काय फिरासाठी इथं बघितलं का ते नाना आहे आपली. आता इथं का हो नाना आपल्या वाजले लोक म्हणे ते पोर आलते म्हणे 50 रुपये घ्यायचे फिरायचे 150 घ्यायचे. खरं आहे का? कोण नाही घेत पैसे काही नाही घेत ना. येवा हे नाना आमचे बरेच दिवसानंतर भेटले आम्हाला. काही 10 वर्ष झाली. 10 वर्ष झालं. काही गावाचं नाव घेत नाही काही नाही. झालं चहा आमची सागोरी मामा सागोरी मामा बागोरी मामा बी येवा. हां हां चला चालले खाली खाली गेले. आता मी बी जातो. इधर का मजा अलग है अलग है. आमचे नाना गेले. आता आम्ही चला ते दम्मा दमन उतरले. दम्मा दम्मनी उतरायचं. आता हे झालं उतरला मी. आता चाललो इकडे नाना स्वच्छ आनंद आनंद घडी इकडे तिकडे इकडे स्वस्त इकडे कपडे दिलीप नाना सोत मी इकडे इंटरायले वा. नाना ओळखी का पाहून घ्या चांगलं. नाना जय भीम करा. जय भीम सगळ्यांना आता घरी गेल्यावर भेट दाखवते. नाना आता निघलो होतो घरी पण तेवढ्यात नाना भेटले. नाना इकडे जेव्हा तुमचं लेक भेटला रे का मला फिरता निघलो होतो पण तेवढ्यात म्हणलं चला नाना भेटली. इकडे पोरले नानानं थोडं दाखव ना. आजी त्यांना दाखवं लागेल इकडे येवा जेव्हा इकडे येवा इकडे फिरायला आलो नाना भेटले. कुठे चालली हां चालत जाता. सुट्टी किती वाजता होती? चला झाली सुट्टी. आमच्या नाना सुट्टी झालेली आहे. नाही ते रंगमान पाहिलं दिसतोय राहुल पण हो मागे चालला राहुल. चालतो तसंच गेटने चालतो. काही पैसे लागत नाही काही लागत नाही. पैसे घेतलं कसं काय नाना आहे ना आपले टेन्शन नाही घ्यायचं. हां
इकडे यायचं बिंदास यायचं हिंडाचं फिरायचं नाना घेऊन जायचं सोबत समजलं का कपडे चेंज करून येतो आता मी जाऊ का चालेल चेंज करायचं नानाची रूम इकडं आम्ही नानासोबत चाललो नाना